एक असं मंदिर जिथे कुठेही पाहिल्यावर फक्त शिवलिंगच दिसतात. एक नाही, 100 नाही, 1000 नाही, लाख नाही, तर चक्क 1 कोटी शिवलिंग. आपल्या विचारांच्या पलीकडे आपण इमॅजिनही करू शकत नाही तिथला अनुभव किती वेगळा असेल. आज आपण याच ठिकाणी जाणार आहोत आणि तिथला अस्मरणीय अनुभव घेणार आहोत. चला तर मग प्रवासाला सुरुवात करण्याआधी पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला मोटिवेट करा. आज आपण जाणार आहोत कोटिलिंगेश्वर येथे. त्याच्या नावातूनच आपल्याला कळते की तिथे कोटीमध्ये शिवलिंग असतील. हे मंदिर कर्नाटकातील कोलार जवळ आहे. तुम्हाला तर KGF मूवी माहितीच असणार. तिथल्या ज्या गोल्ड माइन्स होत्या त्याच्याच जवळ हे मंदिर आहे. हे सर्व ऐकल्यानंतर मंदिरात पोहोचण्याची मला एक वेगळीच उत्सुकता होती. मंदिरापर्यंतचा प्रवासही खूप चांगला झाला, कारण रस्ते, आजूबाजूचा परिसर, पावसाचं वातावरण असल्याने मन अजून प्रसन्न होऊन गेलं. इथले रोड खूप नीट अँड क्लीन होते, त्यामुळे कधी मंदिरात पोहोचलो कळलंच नाही. मला तर इथले रोड खूप आवडले. आणि मंदिराजवळ पोहोचल्यानंतर मग मंदिरात प्रवेश करण्यासाठी तिकीट काढले. मंदिरात प्रवेश करण्याआधीच मला 12 शिवलिंग दिसले. त्यांना नमस्कार करून मी आत एंट्री केली. आत गेल्यानंतर सर्वीकडे शिवलिंगच शिवलिंग. हे पाहून मी खूप आश्चर्यचकित झाली आणि मनात प्रश्न पडला की इतक्या साऱ्या शिवलिंग का? आणि याच प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी मी तिथल्या स्थानिक लोकांना मंदिराच्या हिस्ट्रीबद्दल विचारले. तेव्हा मंदिराबद्दलच्या 2 स्टोरी कळल्या. मंदिराशी संबंधित पहिली कथा भक्त मंजुनाथ शर्मा यांच्याशी जोडली आहे. 8व्या शतकात कंबसद्रा गावाला धर्मस्थळ म्हणून ओळखले जायचे आणि तिथले मंजुनाथ शर्मा हे नास्तिक होते. ते मंदिरातील देवतांचा अपमान करायचे, पण नंतर त्यांचे हृदय परिवर्तन झाले. ते भगवान शिवांचे भक्त झाले. एकदा मंदिरातील दिवे विझल्याने गावकऱ्यांनी त्यांच्यावर दोष लावला. त्यांनी महर्षी वेदव्यास यांनी रचलेले भक्तिगीत गायले आणि दिवे पुन्हा प्रज्वलित झाले. आपल्या पापाचे प्रायश्चित म्हणून त्यांनी 1 कोटी शिवलिंग स्थापित करण्याचा संकल्प केला. आणि अजून एक इतिहास माहिती झाला. तिथले गुरुजी, ज्यांचे नाव स्वामी संभाशिव मूर्ती होते, त्यांना स्वप्नात भगवान शिवांचे दर्शन झाले आणि त्यांनी 1 कोटी शिवलिंग स्थापित करण्याचा संकल्प केला. 1980 साली त्यांनी पहिले शिवलिंग स्थापित केले. मग इतके सारे शिवलिंग कोणी स्थापित केले? फक्त तिथल्या पुजारींनीच का? तर नाही. आपल्या भक्तीने, श्रद्धेने आपणही शिवलिंग तिथे स्थापित करू शकतो. खूप साऱ्या लोकांनी, भक्तांनी त्यांच्या नावाचे शिवलिंग स्थापित केले आहे, जे की भक्तांना भगवान शिवांशी जोडते. जसे मी या मंदिराच्या परिसरात पुढे जात होते, तसे प्रत्येक ठिकाणी शिवलिंग पाहून एक वेगळीच ऊर्जा आणि त्या परिसरातील ते भक्तीचं वातावरण पाहून खूप छान वाटत होते. हे सर्व शिवलिंग 15 एकर एवढ्या मोठ्या परिसरात स्थापित आहे. भारतातल्या सर्वात मोठ्या शिवलिंगांपैकी एक शिवलिंग येथेही आहे, जी चक्क 108 फूट उंच आहे. आणि या शिवलिंग समोर 34 फुटाचा नंदी देखील आहे. आणि या ठिकाणी आपण पुढे जाणारच आहोत. आणि अजून एक की तिथल्या गुरुजींनी सांगितले की या सर्व शिवलिंग 90 लाख आहेत. त्यांचा संकल्प आहे की 1 कोटी स्थापित करायचा, जो की सुरू आहे. आणि त्या परिसरात भरपूर मंदिरही आहेत. त्यातले एक महत्त्वाचे मंदिर जे की ब्रह्मा विष्णू महेश यांचे आहे. भगवान ब्रह्मांचे मंदिर खूप कमी आहेत. मी तर पहिल्यांदा ब्रह्माजींचे मंदिर पाहिले. त्रिदेवांचे दर्शन हे एकाच मंदिरात झाले, हे भाग्यच म्हणावं. त्या मंदिरातून बाहेर आल्यावर नागलिंगाचे मोठे झाड आहे. असं सांगितले जाते की तेथे प्रार्थना केल्याने इच्छा पूर्ण होतात. खास करून निसंतान दाम्पत्य आणि अविवाहित मुली येथे दोरा बांधून मनोकामना मागतात. अशा प्रकारे मी अजून या परिसरात फिरली. तेथे एकूण 11 मंदिरं आहेत आणि प्रत्येक मंदिराला खूप छान असे फुलांच्या माळांनी सजवलेले होते. जसं मी हा परिसर एक्सप्लोअर करत होती, मला प्रत्येक ठिकाणी शिवलिंग आणि शिवलिंगच दिसत होते. खरंच विश्वासच बसत नव्हता की खरंच असं काही भव्य ठिकाण असू शकतं.
असंच फिरता फिरता अचानक माझ्या समोर एक मोठी शिवलिंग आली. ती शिवलिंग चक्क आकाशाला भिडत आहे असं वाटलं. हे दृश्य खूप अद्भुत आहे. ती मोठी अशी शिवलिंग, आजूबाजूला छोट्या छोट्या शिवलिंग आणि समोर तो मोठासा नंदी. खूप छान असं हे दृश्य आहे. जणू एक फोटोजेनिक सीनच. त्यानंतर मी या परिसरात अजून पुढे गेली. वातावरणाचा आनंद घेत सगळीकडे भगवान शिवांच्या भक्तीचाच अनुभव आला. आणि हे सर्व पाहून खूप छान वाटले आणि मग घरी यायला निघाली. तुम्हाला हे ठिकाण कसे वाटले? तुम्हालाही आवडेल का या ठिकाणी व्हिजिट करायला? मला कमेंटने नक्की कळवा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.